नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये हमखास बनवल्या जाणाऱ्या काकडीच्या घाऱ्या मी तुम्हाला दाखवणार आहे। ज्याप्रमाणे डांगर घाऱ्या बनवतात तशाच या काकडीच्या घाऱ्या बनवल्या जातात। प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते। तर मी इथे 2 काकड्या घेतलेल्या आहेत, त्यांची मी साल काढून घेतलेली आहे। पिलरच्या साहाय्याने आपल्याला त्या व्यवस्थित पील करून घ्यायच्या आहे, नंतर त्या आपल्याला किसणीने किसून घ्यायच्या आहे। काकडीमध्ये स्वतःच असं भरपूर पाणी असतं। आता ही जी काकडी आहे ती आपल्याला एका कढाईमध्ये काढून घ्यायची। जितकी आपण काकडी घेतलेली आहे तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे। साधारण 1 मोठी वाटी ही काकडी आहे, तर मी यात 1 वाटी एवढा गूळ टाकून घेतलेला आहे। आता हे आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। यात मी थोडीशी वेलची पूडही टाकून घेणार आहे। वेलचीने या घाऱ्यांची चव खूप छान लागते। आता गॅसवर ठेवून आपल्याला हे जे पाणी आहे ते पूर्ण आटेपर्यंत हे गॅसवर शिजून घ्यायचे। यात आता मी थोडीशी वेलची पूडही टाकून घेणार आहे। वेलची पूड टाकून आता हे आपल्याला छान असं गॅसवर एक 10 ते 15 मिनिटांसाठी परतून घ्यायचे, जेणेकरून काकडीचं आणि गुळाचं जे पाणी सुटतं ते निघून जातं आणि छान असं घट्टसर आपल्याला मिश्रण मिळतं। आता हे जे पाणी झालेलं आहे ते चांगलं आटेपर्यंत आपल्याला हे असंच गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात मस्त असं आता हे आपलं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे। ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात निम्म तांदळाचं पीठ आणि निम्म गव्हाचं पीठ याप्रमाणेही करू शकतात। आता घट्ट असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या। आता यातला एक छोटासा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे। जास्त जाड किंवा पातळ आपल्याला ही पुरी करायची नाही आहे, मध्यम अशी आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने मी ह्या संपूर्ण पुऱ्या लाटून घेणार आहे आणि ते आपल्याला तेलावर चांगल्या लालसर रंगावर तळून घ्यायच्या आहेत। चांगल्या लालसर रंगावर दोन्ही साईडने मी आता ह्या तळून घेणार आहे। या ज्या आपल्या काकडीच्या घाऱ्या आहेत त्या खूप छान अशा चवीला लागतात। त्या दह्यासोबत तर खूप छान लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास माझा चॅनलही नक्की सबस्क्राईब करा।